सहज मुलगी जन्माला येते का आपल्या घरी? सहज मुलीचे लाड करतो का आपण? ज्या घरात मुलगी जन्माला येते ते भाग्याचं नाही, स्वभाग्याचे लक्षण आहेत. मुलीचा विशेष आनंद असतो. 4-4 मुलं राहू द्या आणि एक छोटीशी पोरगी राहू द्या घरात, तिची ललाट वेगळी असते. 4 पोऱ्या राहतील घरमा, पण माय दोनच होईना, एक बी डबाभर पाणी असं देवानी मायले. 3च वर्ष ती पोर राहू द्या, माय जसा साबण लई कपडा असले लगेच पोर तसा लावाना प्रयत्न करी. माय लगेच अशा पोया टाकी तशा पोया टाकान प्रयत्न करी. का? तो जीव आणि ते हृदय ममत्वाने बनले, ते विशेष प्रेम राहतं. पण हे कोणाला कळेल? ज्यासले पोरी शेत तेच, ज्यासले पोरी नीत ना झाल्या बाबा कोणता डोकाल ताण नाही. तू ऐक, ज्या शेत ना त्यास ना बी लग्न उभी राहणार नाही. भाग्य ऐसी जोडी करा रामकंठी धरा, जने चुके फेरा गर्भवास. सुग्रीव मित्रं परम पवित्रं, सीता कलत्रं नुमेदगात्रं, कारुण्यपात्रं जदपात्रनेत्रं, श्रीरामचन्द्रं सततं नमामि. मनोजयं मारुततुल्यवेगं, जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं, वातात्मजमाधुर्युद्धमुख्यं, श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन. दुसरे चरण संतांची या, दुसरे चरण संतांची या, त्यांच्या कृपा दाने कथेचा विस्तारू. बाबाजी सद्गुरुदास तुका पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संतांचे, त्यांच्या कृपादाने गतेचा विस्तार. बाबाजी सद्गुरुदास तुका. ओम नमो ज्ञानेश्वरा, करुणा करा दयाळा, तुमच्या अनुग्रहाला धलो पावन झालो चराचरी. सरस्वती माते द्यावी मज स्मृती, तुका कृती तुझ लागे, आपल्या बाळाशी धरी आता हाती न करी फजी ती जना माझी. राधे राधे नाम घेता पवित्र, अनंत पाप होती भस्मसात. विराट शक्ती गोदामवासी, चला जाऊ शरण त्या राधिकेसी. बरसाने की राधिका नंदगांव की शान, हो इनके पद करूं मैं
कोटी कोटी प्रणाम। चले अनाजी सुंदर श्याम, चले अनाजी सुंदर श्याम, हमारी हरि कीर्तन में चले अनाजी सुंदर श्याम, हमारी हरि कीर्तन में चले आनाजी सुंदर श्याम, हमारे हरि कीर्तन में। चले आनाजी सुंदर श्याम, हमारे हरि कीर्तन में। चले अनाजी, चले अनाजी, चले अनाजी सुंदर श्याम, हमारी हरि कीर्तन में। चले अनाजी सुंदर श्याम, हमारी हरि कीर्तन में। चले आनाजी सुंदर श्याम, हमारे हरि कीर्तन में। चले आनाजी सुंदर श्याम, हमारे हरि कीर्तन में। ओहो आप भी आना, बल दादा को भी लाना। आप भी आना, दादी को आप भी आना, बल गोपियों को लाना। आप भी आना, गोपियों को लाना। चले अनाजी, चले अनाजी, चले अनाजी सुंदर श्याम, हमारी हरि कीर्तन में। चले अनाजी सुंदर श्याम, हमारी हरि कीर्तन में। चले आनाजी सुंदर श्याम, हमारे हरि कीर्तन में। चले आनाजी सुंदर श्याम, हमारे हरि कीर्तन में। चले अनाजी सुंदर श्याम, हमारी हरि कीर्तन में। तुम्हाला आवाज बरोबर येतोय ना? ताई तुम्हाला आवाज बरोबर येतोय ना? मी दिकी राहिलो का तुम्हाला? नाही, मी जर दिकी राहिलो ना तर इथल्या तिथल्या टाया तरी वाजावा. तुम्हाला असं तरी वाटत ना मी बचत गट ना हप्ता वाटालेले बुवा. एक लक्षात ठेवा, जोपर्यंत तुम्ही कीर्तनात टाळी वाजत नाही तोपर्यंत अंतकरणातला पांडुरंग तुम्हाला कधीच मन भरून आशीर्वाद देत नाही. हा भ्रम आहे. माझं माझं सारं कपाडी ओझ आहे. तुम्ही कीर्तनातल्या ओव्या बाजूला ठेवा, कीर्तनातले श्लोक बाजूला ठेवा, कीर्तनातला विनोद बाजूला ठेवा. कलियुगातलं सर्वात मोठं साधन एकच आहे. कीर्तनामध्ये जे काही नामचिंतन केलं जातं हेच आपल्या पदरी पडतं. बाकीचं सर्व तुम्हाला आठवण पडेल, पण जे पदरी केलेलं जोडलेलं नामचिंतन हे नामचिंतनच तुमच्या सोबत येणार आहे. आणि तरीही तुम्ही कीर्तनात बसताना एक लक्षात ठेवा, आपण किती धनवान आहात, आपण किती गुणवान आहात, आपण किती कीर्तिवान आहात, आपण किती पैसेपात्री आहात. या सर्व गोष्टींचा भ्रम सोडायचा आणि कीर्तनात ज्ञानी बनण्यापेक्षा कीर्तनात प्रेमी बनण्याचा प्रयत्न करायचा. हो, कीर्तनात तुम्ही प्रेमी बना. कीर्तनकाराची लेव्हल पात्रता सोडा, तो किती अज्ञानी किती हुशार आहे, पण ज्या तत्वानं बोललं जाणार आहे ना, तुम्ही प्रेम तत्वाने जर चाखाल ना, माझा एक एक शब्द तुमच्या अंतकरणापर्यंत पोचाल आणि तो तुम्हाला आवडेल. आणि जर तुम्ही प्रेम तत्वच सोडलं आणि अहंकाराची ममतेची एखादी जर चादर अशी ओढली तुम्ही कितीही ब्रह्मज्ञान दिलं तुम्हाला, तुम्ही माझ्या चुका काढाल, माझ्यावर प्रेम नाही करणार. माझं एकच म्हणणं आहे, कलियुगातलं हे एक मोठं साधन आहे. कीर्तन चांग, कीर्तन चांग होय अंग हरी. इथं हरीचं रूप आहे, इथं हरीचं गुण आहे. आणि हरीच्या रूपाला गुणाला भुलवायचं असेल तर त्याच्या नामचिंतनाशिवाय पर्याय नाही. आणि जर तुम्ही कीर्तनात बसल्यानंतर टाळी वाजलीच नाही, मग तुमले बीपी होई, मग तुमले शुगर होई. तुम्ही भाकरने डालकी म्हटली भाकर दे की सण भूक लागाव नाही, डालकी वरे ठेवायची मग तुम्हाला खाऊ खाऊ जीव ही. हो, मग किवटा कटक करी वन वन करी घर नाचली किंमत नाही, तुमले किंमत नाही. का? जिवंतपणी ज्याने भजनाशी जोडलं नाही नातं, तो नंतर कोणत्याच भोगाशी परिपूर्णता आनंद घेऊ शकत नाही. वाजाल ना टाळी? अजूनही अजूनही अजून. अहो, आपला खानदेश आहे, जता जावं तर उमटी जातात आपण. त्यांना आता जळगाव जिल्हा तर कदा कदा आहे ना, अब्दुल अब्दुल मेरी माय को सांग देना, गाय गोटे मी बांध देना, उमटीत जासू आपण. पण एक सूत्र ठेवा, ज्या वेळेस भगवंतासाठी नामचिंतन केलं जाईल, अहो काय मंदिरातल्या देवाकडे मागतात, अंतकरणातला पांडुरंगच तुम्हाला भरगच्च देण्यासाठी बसलाय. तुझा आहे तुझ्यापाशी, परी तू जागा भरलास. फक्त नामचिंतनाकडे भर देताना एकच सांगेल, टाळी
पखवाजाची थाप अशी दणकून झाली का तुमच्या हृदयातल्या ठोक्यात ते टाळ्याची दणकून झाली पाहिजे. हो मेरे केसरी गेला हो मेरे केसरी गेला मेरा छोटा जाएगा मेरे केसरी के लाल तेरा छोटा सा एक काम. मेरे केसरी के लाल मेरा छोटा सा एक मेरे केसरी के लाल तेरा छोटा सा एक काम. मेरे राम जी से कह देना जय सिया राम. मेरे राम जी से कह देना जय सिया राम. मेरे राम जी से कह देना जय सिया राम. मेरे राम जी से कह देना जय सिया राम. मेरे केसरी के लाल मेरा छोटा सा एक मेरे केसरी के लाल मेरा छोटा सा एक मेरे केसरी के लाल तेरा छोटा सा है काम. मेरे केसरी के लाल तेरा छोटा सा है काम. हो मेरे हो मेरे हो मेरे हो मेरे राम जी से कह देना जय सिया राम. मेरे राम जी से कह दो ना जय सिया राम. राम जी से कह देना जय सिया ओ राम. मेरे राम जी से कह देना जय सिया राम. मेरे केसरी के लाल मेरा छोटा सा एक मेरे केसरी के लाल तेरा छोटा सा है काम. मेरे केसरी के लाल मेरा छोटा सा एक मेरे केसरी के लाल तेरा छोटा सा है काम. मेरे राम जी से कह देना जय सिया राम. मेरे राम जी से कह देना जय सिया राम. ओ मेरे राम जी से कह देना जय सिया राम. मेरे राम जी से कह देना जय सिया राम. हो मेरे केसरी के लाल मेरा छोटा सा एक हो मेरे राम जी से कह देना जय सिया राम. मला साऱ्या निहिनावला आज सत्य हे जाणवला ओ माझ्या मोठे बाबाने मला माणूस बनवला. माझ्या चंदगिरी बाबाने मला माणूस बनवला. ओ मला साऱ्या नाही नवले मला सत्य हे जाणवलं. मला साऱ्या नाही नवलं आज सत्य हे जाणवलं. माझ्या मोठ्या बाबाने मला माणूस बनविलो. माझ्या मोठ्या बाबाने मला माणूस बनविलो. मला साऱ्याने नावला मला साऱ्याने नावला आज सत्य हे जाणवलं. मला साऱ्याने नावला मला साऱ्याने नावला आज सत्य हे जाणवलं. हो माझ्या नर्मदा मैयाने मला माणूस बनवलं. माझ्या जय गुरुदेव बाबाने मला माणूस बनवलं. आज सत्य हे जाणवलं. मला साऱ्या नाही नवलं. आज सत्य हे जाणवलं. माझ्या नर्मदा मैयाने मला माणूस बनविलं. माझ्या मोठ्या मैयाने मला माणूस बनविलं. माझ्या नर्मदा मैयाने मला माणूस बनविलं. मला साऱ्याने नवला आज सत्य हे जाणवला. माझ्या नर्मदा मैयानं मला माणूस बनवला. ऐशी जोडी करा रामकंठी जरा जने चुके फेरा गर्भवास. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्तवेळी भगवत चिंतनासाठी घेतलेला अभंग
विश्वाला आधाराची गवसणी घालत असताना, न्यायनीतीचा धर्म बुडत चालत असताना मानवी देहाची पताका कुठंतरी थांबू नये, बुडू नये म्हणून स्वतःच्या संसारावरती तुळशी पत्र ठेवून इंद्रायणीच्या काठावरती जगाचं कल्याण व्हावं म्हणून जिभेला चटका देत असताना आणि पंचमवेद गाथ्याचं लिखाण करत असताना लोकांनी वेड्याच्या गंतीत काढावं, पण त्या माणसाने अध्यात्म शिखराची प्रगती गाठावी आणि साऱ्या लोकांनी हुजरे मुजरे घालून त्यांना जगद्गुरु तुकोबाराय म्हणावं. त्या जगद्गुरु तुकोबारायांचा गोड चिंतन असा अभंग आहे. अभंगाचा लवलेश खूप छान आहे, ऐकण्यासाठी फक्त तुमची पात्रता पाहिजे. या अभंगावरती इतकं सुंदर विचारमय तत्व मांडलंय तुकोबारांनी. ऐसी जोडी करा म्हणजे काहीतरी जोडा, पण जोडताना विचारपूर्वक शब्द मांडला. ऐसी, ऐशी म्हणजे कैशी, काय जोडावं काय सोडावं. डोक्यात आहे तो भ्रम, डोक्यातनं काढून टाकल्यानंतर जी आत्मस्थिती उरते, ती मनोबल स्थितीला तयारी करून जे काही विचारांचं धोन जोडलं जातं, त्या तत्वाने जगद्गुरु तुकोबाराय अध्यात्म शिखरावरनं मानवी वैचारिक पात्रतेचं कल्याण व्हावं म्हणून शब्द फोडला. ऐसी जोडी करा. ऐसी करा म्हणजे ऐसी जोडी करा. राम कंठी धरा. कंठात धरणं वेगळं, मनात धरणं वेगळं, हृदयात ठेवणं वेगळं. काही लोक रडी रडी आपला पेन काढले तर लगे हाशी हाशी सांगतस, यासले चांगला नाही म्हणणं पडस, यासले बेरड म्हणणं पडस. बेरडांच्या जिभेवर असतं, पोटात जाऊ देत नाही. पण तुकोबाराय सांगतात ऐसी जोडी करा. राम कंठी, कंठी धरा. पण याचा फायदा काय? जेने चुके फेरा गर्भात. अरे कितीदा जन्माला याल, कितीदा फजित व्हाल, आणि इथं येणं आणि जाणं काय सोपं आहे का? गर्भवासाच्या यातना कोण जाणू शकतं? त्याच्यासाठी साधूंनी तत्व दिलं. पाण्यातला मासा झोप घेतो कैसा, आणि जावे त्याच्या वंशात तेव्हाकडे. पाण्यातल्या माशाची जर झोप विचारायचं असेल तर पहिले पाण्यात जा. साखरेची गोडी मुंगी जाणे कैशी, मग मुंगी व्हावं लागेल. मग पुन्हा काय जो त्रास सहन करून आला त्याच्यापर्यंत जातात का? जगद्गुरु तुकोबाराय सांगतात अरे 5 फूट 6 इंच गोरान गोमटाचा नरदेह भेटल्यानंतर तुला जे जोडायचं ते जोड, पण चित्रगुप्ताच्या जारी ज्यावेळेस हिशोब देशील तिथं रामनामाशिवाय काहीच पाहिजे नाही. तुझं धन, तुझी दौलत, तुझी इस्टेट, तुझं सर्व जिथं राहून जाईल, सोबत फक्त राम नामाचीच सामग्री येईल. आणि हेच रामनाव तुला पुनरुपी गर्भवासाच्या यातना देणार. रे पण तुकोबा तुम्ही इतके अप्रूप बोलतात ना, असं वाटतं की आता सर्व संसार सोडावा आणि तुमच्या हातून माळा टाकली का लगेच भंडाऱ्यावर यावं. पण तुकोबाराय हे मशान वैराग तुमच्याजवळ बसल्याजवळ येतं. घरी गेलो का फक्त पत्नीला मुलांना सांगत नाही, ते घरात तयारी करतात, सहकार्य करतात. पण मीच घराचा उंबरठा उंडालत नाही तोपर्यंत जर पत्नीने फक्त खकारून जरी दिलं ना, तरी सर्व मशान वैराग्य चाललं जातं. आणि तिला लगेच विचार तुम्ही लय काय काय किराणा कुठना लय येस मी, हे आपलं मशान वैराग्य. पण तुकोबाराय तुम्हाला शक्य झालं कसं काय? तुकोबारायांनी सांगितलं अरे जे जे तुम्ही ग्रहण केलं त्याच्यावरती मी पाणी सोडलं, आणि जे तुम्हाला आवडलं मी त्याचा त्याग केला. पण तुकोबाराय एवढीच कठीण भाषा सांगण्यापेक्षा सोपं करा ना. तुकोबारायांनी सांगितलं अरे ज्या तिथीला, ज्या वार पाहून, जी घटिका पाहून मी सर्व गोष्टींचा त्याग केला आणि त्या गोष्टी तुम्ही ग्रहण केल्या. काय म्हणतात बुवा तुम्ही असं? अरे नाशिवंत अटी, मी शरीरापासनं नात्या गोत्यांचा सर्वांचा त्याग केला. माझं पोरग मांडीवर मेलं मला सुद नाही, माझी पत्नी गेली मला माहिती नाही. वयाच्या 42 वर्षाच्या आयुष्यात तुकोबारायांनी 20 वर्ष संसारात दिले, 22 वर्ष आध्यात्मिक क्षेत्रात दिले. आणि त्याच 22 वर्षाच्या कालखंडात जी लोक तुकोबारायांच्या घरी चांदीच्या लोट्यात दूध पित होती तीच नंतर नाव ठेवायला लागली. वैचारिक पात्रतेने सर्व लोकांचा अभ्यास करून तुकोबारायांनी प्रपंच, परमार्थ, संपादन दोन्ही या दोघांचा विचार करताना सांगितलं नाशिवंत अटी, प्रिया, पुत्र, धन. जर या अभंगामध्ये स्त्रियांचं मर्म ऐकण्यासारखं असं तर प्रिया म्हणजे पती. पुरुष तत्वाने जर या अभंगाकडे परिधान तत्व मांडलं तर प्रिया म्हणजे पत्नी. जीवनात काहीही जोडा, भावाभावांची जोड जोडा, जावा जावांची जोड जोडा, काका चुलत्यांची जोड जोडा, भावा बहिणींची जोड जोडा. पण जर निर्मात्याचं निर्मितीवर लक्ष असेल तर पहिले पती आणि पत्नीचा विचाराचा संग झाला पाहिजे. सहज नाही. निर्माता निर्मितीवर लक्ष देतो तर मग निर्मितीला धक्का नसतो, निर्मितीला भीती नसते.
पण याच्या अगोदर नाशिवंत अटी पहिले शरीर भेटलं, शरीराने नाती निर्माण केली. मग एक नातं रक्ताचं आणि एक नातं शरीराचं आहे. पण प्रपंचाची अशी काही सरकश आहे, इकडे शरीराचंही नातं शांतता लागू देत नाही आणि रक्ताचंही नातं शांतता लागू देत नाही. शरीराचं आणि रक्ताचं नात्याचं नात केव्हा फिटतो? फक्त लगीन उद्या. मग समजा माय गोडशे का बायको गोडशे बा, दोन्ही बी डिप्याशी लग्नात आपण तिच्याकडे देखतात नाही रो. आपण वावर मग बाशी तुकडा काय लिहितो, पण याचा नांदेला गाणं नाही का? आहेत घरातलेच पार्ट दोघही, आई आणि पत्नी दोघांचं मन मोडता येत नाही, पण ही दोघही पार्ट आपल्या मनाचा विचार करत नाही. मग पश्चाताप होतो. आई जवळ बसा, बाजून कधी बघता, आई जवळ बसा. पत्नीला असा 56 डिग्री राग येतो. आपण लगेच पत्नीकडे गेलं का तिला फक्त एवढं सांगावं, का ग रात्रीची खिचडी जर पडली असेल तर करते का थोडीशी गरम? लगेच पत्नी उत्तर देते, ये मायाच लागस, मी कुठे शे गरमा आहे तू शे म्हणी संततून पा खिचडी मागे मायला सांगू का मी खिचडी गरम करायचं? आणि मायलेच जर मी सांगा माडी खिचडी गरम कर दे, तू दाखव कुकरने शिट्ट्या तंग करी सांगशी मी का मरी गई तू, मी कशी जुळलो नाही तुम्हाला तोंडले. मग हीच तर वैचारिक पात्रता आहे संसारातली. कोणतंच नातं सोडता येत नाही ना, धड आईवर रुसता येतं ना बाईवर रुसता येतं. पण जर पती आणि पत्नीचा एक विचार, एक संघ, एक तत्व जर राहिलं तर हीच शरीराची आणि रक्ताच्या नात्यांमध्ये असा काही प्रेमाचा जिव्हाळा गुंफला जातो. पण याचे परिणाम संततीवर होतात. नाशिवंत अटी, प्रिया, पुत्र, मग मुलगी म्हणा का मुलगा म्हणा, अशी ग्रेट संतती येते लहानपणापासूनच. आत्ताच एक अमेरिकेचं जोडपं वृंदावन मध्ये, जशी ती बाई प्रेग्नेंट राहिली, जशी दिवस राहिले, पूर्ण 9 महिने एकच केलं, फक्त गीतेचे श्लोक. वृंदावनात फक्त हरे कृष्ण हरे रामा. परिणाम काय झाले? ते पोरग जन्मताना रडताना सुद्धा गीतेच्या श्लोकांवरती रडतय. आपला 90 वर्ष ना त्याला नंदील पाटलायचं पत्ता किरायनात. मग काय करशात त्या पोऱ्याला डोकार तरी नांच्यात काय दल्लाले असा गयामा दावा गुरायचं खानबैलीन कुदाडशा. कोणत्या वयात निर्मिती आणि निर्माता, त्यांचं लक्ष एकच, गीता, हरे कृष्ण हरे रामा. एस्कॉन संस्थेच्या माध्यमातून टाका मोबाईलवरती, लगेच येईल तुम्हाला. पण लगेच काय झालं, हे निर्मात्यांचं निर्मितीवर लक्ष. आणि जर संतती ग्रेट राहिली तर धनाला धक्का नाही. पण जर शरीराचं नातं हुसकलं, पहिली जाडतं शरीराचं तत्व हुसकलं तर नाती हुसकतात. नाती हुसकली की संतती उत्पत्ती हुसकते, लगेच धनाला कोप लागतो. मग तुम्ही ज्या पद्धतीने संसाराचं फाउंडेशन रचाल तिथं तुकोबाराय सांगतात, बीज ज्याचा शीन त्याची फळ. नाशिवंत अटी, प्रिया, पुत्र, धन, बीज ज्याचा शीन त्याची फळ. पण तुकोबा हे तुमचं बोलणं इतकं रुबापात आवडतं बा, पण काय करावं, आमची आता अशी स्थिती झाली. बरं, हे जे तुकोबारांना प्रश्न विचारणारे आहेत ना, हे आपल्यातले जे आहेत. अर्ध्यापर्यंत संसार केला, 35च्या पुढे संसार झाला की 50 पर्यंत संसारातलं फक्त आशेचं सुख असतं, सुख प्राप्त होत नाही. 50 नंतर असा पश्चाताप येतो, मंदिरात गेलो तर देवाजवळ रडतो, पण रडतानाही देव आपलं अश्रू पुसत नाही. कारण देवाला माहिती आहे, ज्या तारुण्यपणात तू माझ्या मंदिरात यायला पाहिजे होता, तू एकादशीना दिन काय पिशा हालायला राहता मंदिर वरत्यांग जायन लोकांना सांगे कोणी देव द्या का. मग संसारातला पश्चाताप जेव्हा मंदिराजवळ येतो ना, तेव्हा आपली स्थिती अशी असते, सांगा मी काय करू, 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 सांगा मी काय करू. सांगा मी काय करू.
सांगते चल ये इकडे, आणि संसार सांगतो ये माझ्याकडे. आणि ही स्थिती झाली ना तुमची ना आमची. पण अशाच स्थितीमध्ये जोपर्यंत एखादा सद्गुरू एखादा संत आपल्या दुःखावरती पांघरून घालायला येत नाही, तोपर्यंत ही नौका बुडण्याचा धाक आहे. ही नौका बुडेलच. आणि ही नौका बुडण्याच्या अगोदर डोक्यात एक सूत्र ठेवावं, मज हृदय सद्गुरु जेने तारीला हा संसार पुरू. म्हणून विशेष अत्याधरू विवेकावरी. सद्गुरूच्या चरणी नतमस्तक झालात आणि सद्गुरूंनी दिलेलं नाम असं काही रटन करा. कोणतं नाव सांगितलं नाही. सांगताना या नौकेचं कल्याण व्हावं. शरीर रूपी समुद्रात ही नौका जर थडीला लावायची असेल तर नाव धड करा सहस्र नामाची, आणि जे भव सिंधूशी थडी पावेल. पण सांगा ना तुकोबा, असं कोणतं नाव आहे जे काळावरती विजय प्राप्त, यमाला घाबरवतं, चारही मुक्त्यांपर्यंत पोहोचवण्याची धम्मक त्या नावाची आहे. मग कोणतं नाव आहे? तर तुकोबराने लगेच सांगितलं, तुका म्हणे काळा हाना तोंडावरी आणि भाता भरा हरी. राम नावाचा भाता कैलासावर बसलेला महादेव भजत होता. श्रीराम जय राम जय जय राम, श्री राम जय राम जय जय राम, राम जय राम जय जय राम, श्री 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 राम जय राम जय जय राम. भजन करी महादेव, भजन करी महादेव, भजन करी महादेव, भजन करी महादेव. राम पूजी सदाशिव, राम पूजी सदाशिव, भजन करी महादेव, भजन करी महादेव, महादेव भजन करी महादेव. ब्रह्मांड नायक कैलासपती ज्याचं चिंतन करतो ते राम नाव. तुकोबाराय तुम्हा आपल्याला नामचिंतनाची साधना देताना एवढंच सांगतात की तुका म्हणे काळा हाना तोंडावरी आणि भाता भरा हरी राम बाणी. राम नावाचा भाता भरत असताना एक तत्व डोक्यात ठेवा, ऐसी जोडी करा राम कंठी धरा जेने चुके फेरा गर्भवास. पण हे सूत्र सहज सापडत नाही. साधूंकडे जावं आणि साधूंकडे गेल्यानंतर साधूंकडनं शिकावं. पण त्यांच्या चरणी नतमस्तक होताना आपल्या जिभावरती आपल्या मनात आणि आपल्या हृदयातनं शब्द फुटावा, मस्तक हे पाय हरी, मस्तक हे पाय हरी, मस्तक हे पाय हरी. यावर करी संतांचा, यावर करी संतांचा, या वारकरी संतांच्या, या वारकरी संतांच्या, या वारकरी संतांच्या, या वारकरी संतांच्या. मस्तक हे पायावरी, वारकरी संतांच्या, वारकरी संतांच्या, वारकरी संतांच्या. मस्तक हे पायावरी, या वारकरी संतांच्या, वारकरी संतांच्या, या वारकरी संतांच्या. मस्तक हे पायावर या वारकरी संतांच्या. सालाबादाप्रमाणे चालत नसलेला हा एकदिवसीय कीर्तन महोत्सव संपूर्ण पाटील परिवारातील आयोजन प्रयोजन फार सुंदर आहे. इतकं सुंदर आहे की आल्या आल्या पंक्तींवरनं नियोजन पाहिलं बा. जिथं जेवणाऱ्यांची जेवढी संख्या तेवढी वाढणाऱ्यांची संख्या, जेवढी वाढणाऱ्यांची संख्या तेवढी गप्पा मारणाऱ्यांची संख्या, जेवढी गप्पा मारणाऱ्यांची संख्या तेवढी सहकार्य करणाऱ्यांची संख्या. या पाटील परिवारातलं अलौकिक सर्व चारही बंधू यांच्या प्रत्येकाच्या प्रेमाची लहर कार्यक्रमाच्या उपस्थितीत कळत असताना, कार्यक्रमाचं निमित्त जरी सर्वांना माहीत असलं तरी ज्या घरात पंथीचं, ज्या घरात नातीचं, ज्या घरात मुलीचं येणं झालंय, या प्रतिष्ठित कुटुंबातलं वैकुंठवासी असणारे आदरणीय दादासाहेब ज्यांच्या या
कमिटीशी अनेक वर्षाचे ऋणानुसंबंध आहेत असे की पात्रता पवित्रतेने जे नातं सांभाळून व्यवहार शुद्ध ठेवला आणि त्या शुद्ध व्यवहाराच्या असीम कृपेने आणि असीम चांगल्या जोडलेल्या संबंधाने आज इथपर्यंत जमलेला हा समाज त्या कृपेने आलेला आहे, त्या संबंधांनी आलेला आहे, त्या आठवणींनी आलेला आहे. या पाटील परिवारातील अलौकिक वैकुंठवासी गोड व्यक्तिमत्व आबासू विठ्ठल शिवलाल पाटील यांना पंथीरत्न प्राप्त झाल्यानंतर आबासाहेबांचे चारही चिरंजीव जालंधर विठ्ठल पाटील, श्री बाळू विठ्ठल पाटील, महेंद्र विठ्ठल पाटील, आदरणीय गणेश विठ्ठल पाटील या चारही भावंडांना नातरत्न प्राप्त झाल्यानंतर ज्यांची कन्या आहे उमेश बाळू पाटील यांना कन्यारत्न प्राप्त झाल्यानंतर मुलीचं नाव सुंदर आहे डिंपल मनू. तिच्या बारशाच्या निमित्ताने संपूर्ण पाटील परिवाराने आयोजन प्रयोजन केलेला हा गोड कार्यक्रम. अलीकडे मुलगा झाला की बारशाचं कीर्तन ठेवणारे अनेक आहेत, पण मुलगी झाल्यानंतर बारशाचं कीर्तन ठेवणं म्हणजे हे भाग्याचं लक्षण आहे. सोपं आहे महाराज. ज्या दिवशी मुलगी होते ना त्या दिवशी सर्वांचे चेहरे उतरतात, असा चेहरा होई जात असतेच ना. काही असले दरीसन एखादी खोली मग पॅक कर देऊ बा. हो, पण मुलगी झाल्यानंतर तो एक आनंद आणि त्या आनंदाची लहर आज पाटील परिवाराच्या चेहऱ्यावरती जी चालत होती. आज चारही आजोबा घरातल्या ताई माई सर्वांचे काही याला काय म्हणतात सुखाच्या व्यवहारी सुखलाभ झाला आणि आनंद कोंदाला मागे पुढे. हा आनंद या पाटील परिवाराचा दुगुणित करण्यासाठी या कार्यक्रमाला विशेष उपस्थिती म्हणून आदरणीय हार्मोनियम बोर्ड वाजवतात दादा गावातले, त्याचबरोबर आदरणीय आमचे भैयासाहेब मृदुंग वाजवतात, त्याचबरोबर दीपक दादा विनेकरी आहेत, आदरणीय आमचे दयारामजी महाराज बोर्ड गायन करतात, त्याचबरोबर नर्मदा मैया सेवक आमचे राहुल दादा पण नुकत्याच वेळेवरती भर देऊन कार्यक्रमाची शोभा बोर्ड वाढवली. त्याचबरोबर गुरुतुल्य असणारे आमचे उपस्थित आहेत, त्याचबरोबर गुरुतत्वाने ऋणबंधांनी ज्यांच्याकडे आदराने आमची मान झुकते आदरणीय परमपूजने आमचे लक्ष्मणजी महाराज स्वतः उपस्थित आहेत, त्याचबरोबर शेजारी बाबा पण आहेत. ही सर्व बालगोपाल मंडळी संत कृपा वारकरी शिक्षण संस्थेतनं आलेली सर्व उद्याच्या भविष्यातले कीर्तनकार गायक वादक सर्व यांच्यात लपलेले आहेत. भविष्यात ही मंडळी अशी झलक भरणार आहे. त्याचबरोबर आमच्या सोबत आलेले आदरणीय आमचे गाडी चालक मालक इथपर्यंत ज्यांनी पोहोचवला आदरणीय एस के बाबा, त्याचबरोबर आमचे बाबा श्री आधारस्तंभ रवींद्रजी महाराज सुद्धा उपस्थित आहेत. आणि ज्यांच्या समोर कीर्तन करताना आदरयुक्त भीतीने बोलण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे मी कालही माझी अशीच परीक्षा होती. माझ्याही कालच्या कीर्तनात विश्वनाथजी महाराज वाडेकरही होते आणि ज्ञानसिंधू म्हणून महाराष्ट्रातल्या नजरा ज्यांच्याकडे जातात आदरणीय झडकेकर महाराजही होते. मी कालदीस कसा तरी कचाटा म्हणजे सुटलो तडलवून, म्हणजे मलाही इच्छा होती की सरांनी माझ्या कार्यक्रमासाठी थांबावं, पण सरांनाही अर्जंट काम होतं. पण सरांचं प्रेम दोन ठिकाणी गुंतलं होतं, इकडे पाटील इकडे स्वप्नीलचंही प्रेम. हो, दोघांच्या प्रेमापोटी सरांचं जळगावला अर्जंट काम असताना आज पाटील सर सुद्धा खुर्ची टाकून बसले. मी एवढंच म्हणेल, व्याघ्रसिंह भयानक परी त्याची पिले देखतेच्या अंगावरी उडते. सर तुमचं उथुंग मोठी भरारी आहे. तुमच्या मुखातनं निघलेला एक एक शब्द निघालेला एक शब्द असा आम्हाला आवडतो की सरांनी व्यासपीठावरती सूत्रसंचालन करताना इतर लोकांनी कोणी बोलूच नाही, फक्त सरांनी बोलावं आणि ते आपण ऐकावं. महाराज एखाद्याच्या वाणीत ज्ञानोबरांचं तत्व गुमलेलं असतं, गुंतलेलं असलं. साच आणि मवाळ परी रसाळ आणि शब्द जसे कल्लोड अमृताची शब्दशैली माझ्या सरांच्या मुखात सरस्वती मातेने देत असताना आज सरही स्वतः उपस्थित असताना मी सरांच्या सुद्धा चरणी नमन करतो. सुंदर असा साऊंड आहे दादा, माझ्याकडे लक्ष द्या, थोडासा आवाज ओढला जातोय. हो सर का काय जागा असेल तर द्या. विठाला 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 विठाला. सुंदर साऊंड आहे, माझ्याकडे लक्ष राहू देत जा, खाली मान घालू नका. कारण कसं आहे, तुमच्यावरच आधारस्तंभ आहे. त्याबरोबर आजच्या कार्यक्रमाला ज्ञान मंदिर युट्यूब चॅनल पुढे सरका ना ताई, ताई पुढे सरका.
चला जो पुढे सरकेल त्याला लगेच 1500 रुपये वाटप होतील कीर्तनानंतर. हो चला सरका पुढे. विठाला सरका पुढे. आजच्या कलियुगाच्या काळामध्ये प्रत्येकाच्या हातातल्या मोबाईलवरती वारकरी संप्रदायाचं तत्व दिसलं पाहिजे म्हणून छायाचित्र करण्यासाठी आलेले आमचे बोलू नका रे, दिनेश दादा ज्ञान मंदिरा युट्यूब चॅनलचे मालक योगायोगाने आज कसे आले कसे भेटले हेही आमच्यासाठी नशिबाची भाग आहे. त्यासाठी दिनेश दादांची उपस्थिती आहे आणि त्याचबरोबर भांबर्डेहून आलेले आमचे जनाबापू आहेत, त्यांचेही आभार व्यक्त करतो. त्याचबरोबर आमचे जळगावहून आलेले दीपकदादा धनगर आहेत. त्याचबरोबर आदरणीय आमचे सुरेशदादा देशमुख एरंडोलहून आलेले आहेत, त्यांच्यासोबत आलेले सर्व प्रेमी मंडळी आहे. आणि तुम्ही बरेचसे चेहरे आहेत त्या इतके ओळखीचे झालेत. कदाचित जर माझ्याकडनं एखाद्या वेळेस नाव जर सुटलं तर मी एवढंच म्हणेल, सदा न बोलती कोयल सदा न खिलते फूल, सदा न बोलती कोयल सदा न खिलते फूल, इन सतपुरुषों का संग तो तभी होता है जब भाग्य हो अनुकूल. माझं भाग्य उदयाला आलं की तुम्ही सर्व तोलामोलाची मंडळी इथं उपस्थित असताना नुकतीच ज्यांचं आता आगमन झालं, आदरणीय परमपूजने गुरुवर्य ॲडव्होकेट दिनेश जिजाबराव काटे, बालकजी नाथजी महाराज म्हणतो आपण त्यांना, संस्थापक अध्यक्ष श्री चैतन्य नवनाथ सिद्ध आश्रम संस्था कोडपिपरी, महाराजांसाठी दणकून सर्वांनी जोरात टाळी वाजा. सर्वांचे आभार व्यक्त करत असताना जर कदाचित माझ्याकडनं कोणाचं तरी नाव सुटलं असेल तर मी एवढंच म्हणेल, तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा, परी माझ्या दैवा पार नाही, परी माझ्या दैवा पार नाही, परी माझ्या दैवा पार नाही, परी माझ्या दैवा पार नाही. हे तुका म्हणे घडो त्यांची सेवा, परी माझ्या दैवा पार नाही, परी माझ्या दैवा पार नाही. तुका म्हणे माझ्या घडोत्यांची सेवा, परी माझ्या दैवा पार नाही, परी माझ्या दैवा पार नाही. तुका म्हणे माझं घडो त्यांची सेवा, परी माझ्या दैवा पार. अभंग लवलेश गोड आहे. अभंगाची ओलाव्याची सुरुवात इतकी गोड आहे, पण हा अभंग ऐकताना ज्या दादानं डोक्यावर भार आणला, गवत कापलं, लोकांकडे सालदारकी केला दादा, ज्याने धरणगाव सारख्या सिटीमध्ये 1-2 एकर जमीन सांभाळली, स्लॅबचं घर सांभाळलं, लेकरा पोरांसाठी कष्ट करत असताना, दुसऱ्याकडे रक्ताचं पाणी करत असताना, पोरांना आपली क्रिडेट आणि इस्टेट ताब्यात देत असताना, मी ज्या ज्या वेळेस एक एक शब्द तुम्हाला संसारातला आणि प्रपंचातला मांडायला तुमच्या हृदयाला धक्का पोचेल, हो या हृदयाचं पाणी होईल, त्यावेळेस तुम्हाला एक एक शब्द माझा खरा वाटेल. ज्या मायमाऊलीनं दुसऱ्याची घरं पुसली, शेतात गेली, पोरांना मोठं केलं, आज पोरं लालदिव्याच्या गाडीत असतील, पुण्या बॉम्बेत असतील, इथून जी मायमाऊली घसोडे बांधून पोरांना सांगते की तिथं सुखाने नांदा, ज्या बाईनं कण आणि शन संसारासाठी वेचला त्या मायमाऊलीला माझा शब्द पटेल. हो ज्या दादानं पोरांसाठी आपलं सारं आयुष्य घासलं त्याला एक एक शब्द माझा कळेल. पण दादा माझं बोलणं कोणाला झुलेल, ज्यासनी याजना पैसा वाटेल होती, ज्यासनी लोकेशच्या मुंड्या मोडेल होती, त्यासले असं म्हणून बोलेल जुली, त्या गणेश दादाला विचारतील यल कोणी बोलावा धरा, दुसरा दिकना नाही का? कारण संसारातली एक रीत आहे, खरं बोलणं म्हणजे सगळी मायल राग येवाशिवाय रात नाही. आणि हा संसार आहे. जगद्गुरु तुकोबाराय या संसारातलं इथंभूत इतकं सुंदर तत्व मानतात. अरे जोडा ना तुम्ही, धन जोडा दादा, ही सुखाची जोड आहे. जा तुम्ही MD डॉक्टरांकडे जा, चांगल्या विद्वान MD डॉक्टरांची 3000 रुपये फी आहे. पण असं दूर त्यांनी चेक करतात, पोट उचल करा, पाठणीची करा, जीभ काढा, डोळ्या काढा, दोन्ही नाकवाटे श्वास लिहा, दोन्ही नाकेवाटे सोड द्या, काना डोळ्या करा, तिरपा डोळ्या करा, आणि लगेच आपले विचारतील तुम्हाला काय होतंय. मग तू इथला निजाडी उठाडी का थांबली. ते डॉक्टरांकडे गेल्यानंतर तुमचं आत्मिक समाधान होणार नाही. ते भगवंताच्या मंदिरात आल्यानंतर, कीर्तनात आल्यानंतर, आणि याच भगवंताच्या चिंतनाने काय होतं माहितीये, इतका विशेष आनंद तुम्हाला. आणि हा आनंद तुकोबरांनी सांगितला होता, हा कोणाच्याही बैठकीत भेटत नाही. कारण बैठकीतला आनंद वेगळा असतो.
पत्ते खेळणाऱ्यांच्या बैठकीत त्याला पत्त फेकवा त्याला ते मायवर ते काही देवावर. दारू पेताना द्या का तुम्ही इथला तिथला बी पॅक कमी भरा ना, जो पॅक भरत तेलेच तेले बड्या वित्र्या कुत्या खाण्या पडती. बैठकीचा संवाद वेगळा आहे. हरिपाठाला बसा तुम्ही, हरिपाठाला बसल्यानंतर आपणही पुण्य कमवतो आणि इतरांनाही पुण्य कमवून देतो. अशी आहे का जगात अशी कोणती बैठक? आणि या जगातल्या विशेष बैठकीत सुख तुकोबारायांनी जोडलं होतं. वैष्णवा संगती सुख वाटे जीवा, आणि कमी देवा काही नेने, आणि कमी देवा काही नेने, आणि कमी देवा काही नेने. वैष्णवा संगती सुख वाट जीवा, आणि कमी देवा काही नेने, आणि कमी देवा काही नेने, आणि कमी देवा काही नेने. गायनाचे उडे आपुलिया छंदे, गायनाचे मुळे आपुलिया जगले, गायनाचे उडे आपुलिया छंदे, गायनाचे मुळे आपुलिया जगले. गायनाचे उडे आपुलिया छंदे, मनाचे आनंदे आवडी रे, मनाचे आनंदे आवडी रे, मनाचे आनंदे आवडी रे. गायनाचे मुळे आपुलिया छंदे, मनाचे आनंदे आवडीले, मनाचे आनंदे आवडीले, मनाचे आनंदे आवडी रे. वारकऱ्यांच्या बैठकीतलं सुख वैष्णवा संगती सुख वाटे शिवा, आणि कमी देवा. तुम्ही इतर डॉक्टरांकडे जा, तुमच्या कातडीचा इलाज होईल, तुमच्या रक्तपेशींचा इलाज होईल, पण साधूंकडे जा, तुमच्या हृदयाचा इलाज. मग साधू ज्या हृदयाचा इलाज करतात ना, त्यांच्या तत्वात फक्त एकच आहे, जडीच तडी भरला रिता ठावनो हे उरला. का? रात्रंदिवस फक्त विठ्ठल भजणारे, राम नावाची जोड करणारे, आणि यांच्या डोळक्यात यांच्याच तन्मय स्थितीत एकच असतं, बुडत ह्याचं न देखबी डोळा येतो. रात्रंदिवस तुकोबरांनी युद्धाचा प्रसंग सांगितला महाराज, पण कधीच राम नाव विठ्ठल नाव सोडलं नाही. आणि आपल्यावर एवढं तेवढं संकट येऊ द्यावं, लगेच आपण माडा विकाडी दिसू, अष्टगंध दक्षिण बुक्का बी त्या डब्या बी कोणी विधी दिसू. आता आमच्याच गलीमध्ये एका मुलाला 2.5 महिन्याचं पोरग झालं, मुलगा झाला, 2.5 महिन्याचा पोरगा झाला, आणि काहीतरी मुलाला रात्री ताप आला, दवाखान्यात वेळ झाली पोहोचायला, मुलगा गतप्राण झालं. आमच्या हाताने माडा टाकलेले त्याने, बसरगाले एवढा 90 किलो ना बाबाला बे राहणार नाही, तू करणार बस का का हा नको भाऊ, दिनमान चांगला नाही, लोक निरोप सांगतेच ना विठाला. 2.5 महिन्याचं पोरग वारलं. आता त्याचं प्रारब्ध म्हणा, त्याची गतमान स्थिती म्हणा मेलं. आणि ज्याने आमच्याच हातून माळा परिधान केली होती, मुलाला दूध वगैरे काय ते आपल्या पद्धतीत चढवणं वगैरे झालं, आणि 8-10 दिवसानंतर तो आला म्हणे, महाराज हाय तुम्ही माय म्हणजे माडा, हे तुम्ही माडा, तो तुम्हाला विठ्ठल जाणो आणि तुम्ही माडा जाणो. म्हटलं झालं काय रे? म्हणे देवले दिखणं नाही का, म्हणा एकुलता एक पोरं चाललं गेलं. म्हटलं अरे वेड्या, ते त्याचं प्रारब्ध होतं, हे तुझं प्रारब्ध आहे. मग इथेच आपल्या विचारांची जोड घासते म्हणून देव आपल्याला भेटत नाही. हा एका बाईला तो मांडी द्यायला येतो, तिची उष्टी बोरं खायला येतो, आणि आपल्या एक बाईना 13 टँकर महादेवर टाकाय घ्या, एक बी बाईना सपन महादेव नाही. रोज उठी बाया महादेव गेम काढाय घ्या, तो गावे गाव ना घर माता तर दिस काहीच राहणार.
कोणता बी करते का तुम्ही महादेव भीतीचे बरं बऱ्याच जण म्हणतील मग बाया तुला काय आहे भाऊ मी तर दुनियाना गर्द्यास एक लक्षात ठेवा कोणत्याही महादेवाच्या मंदिरांकडे पाहतो रात्री बेरात्री संध्याकाळी ज्या बाया जातात ना भक्तीची जोड करायला तेच दरवाजे उघडे वगैरे ठेवतात आणि रात्री ते दरवाजे उघडे ठेवल्यामुळे त्याच देवालयात कुत्रे जातात कुठं झोपतात कुठं अभिषेक करतात हे सर्व पाप आपल्या माथी पडत करायला जातो आपण भक्तीची जोड पण माथी पडते पापाची जोड बऱ्याच बाया जातात ना भलेच महादेवाच्या मंदिरात पाणी टाकण्यापेक्षा माझ्या ताईनो भक्तीची जोड अशी करा तिथं झाडू मारा तिथं पडलेली बेल वेचा मंदिरात झालेली जी काही दुरावस्था असेल ना ती सुधरवण्याचा प्रयत्न करा अशा भक्तीची जोड तुकोबराय सांगतात तीच थोर भक्ती आवडते देवा येची थोर भक्ती आवडते देवा तिचं थोर भक्ती आवडते देवा तिची थोर भक्ती आवडते देवा संकल्पावी माया संसाराची संकल्पावी माया संसाराची संकल्पावी माया संसाराची संकल्पावी माया संसाराची आनंद जैसे जिरावे हेविले आनंद जैसे जिरावे तैसे राहावे हेविले आनंद जैसे जिरावे किती सोपी भक्तीची जोड आहे देवाला काय आवडतं जितकं पाणी टाकणं आवडतं तितकं तिथला परिसर स्वच्छ करणं आवडतं नाही तर इकडे देव महादेवले दुनियानं पाणी टाकानं आणि महादेवले पाणी टाकीचं करू नका कसं असून जर सांगा ओबीन मला कब्बर चार ठेवस का लगेच गुलाला तोडाना कवय महादेव प्रसन्न होईल महादेवाचं एकच म्हणणे पाणी जसं निर्मळ आहे ना तसा तुमचा विचार निर्मळ ठेवा आणि ज्याचा विचार निर्मळ आहे महाराज त्याने एकच करावं मंदिरात देव शोधायची गरज हाडा मी बी वैरण आणि तो वैरा तरी मग वैरण विठाला देवाला कठीण भक्ती नाही आवडत महाराज देवाला साधी आणि सरळ भक्ती आवडते अहो इतकी साधी आणि सरळ भक्ती केली होती रामायणातली एकच माय माऊली अशी होती आज मुलीचं वारसेन मुलीच्या कथानूत बोलण्याचा प्रयत्न करतो एकच जिला रामाने मांडी द्यावी जिची उष्टी बोरं रामाने खावीत काय असं बरं असेल महाराज जिचं नाव शबरी आहे ना मी बोलत नाही तोपर्यंत तुमच्या डोक्यात आलं ना पण कोण होती ही शबरी सहज मुलगी जन्माला येते का आपल्या घरी सहज मुलीचे लाड करतो का आपण ज्या घरात मुलगी जन्माला येते ते भाग्याचं नाही स्वभाग्याचे लक्षण आहेत मुलीचा विशेष आनंद असतो 4 मुलं राहू द्या आणि एक छोटीशी पोरगी राहू द्या घरात तिची ललाट वेगळी असते 4 पोऱ्या राहतील घरमा पण माय दोनच होईना एक बी डबाभर पाणी असं देवानी मायले 3च वर्ष ती पोर राहू द्या माय जसं साबण लई कपडा असले लगेच पोर तसा लावाना प्रयत्न करी माय लगेच जशा पोया टाकी तशा पोया टाकान प्रयत्न करी का तो जीव आणि ते हृदय ममत्वाने बनते ते विशेष प्रेम राहतं पण हे कोणाला कळेल ज्यासले पोरी शेत तेच ज्यासले पोरी नीत ना झाल्या बाबा कोणता डोकाला ताण नाही तू ऐक ज्या शेतना त्यास ना बी लग्न विरानात नाही भाग्य एकच पोरगी होती तिचं नाव बोललो ना मी शबरी पण सहज निशाचरांच्या कुटुंबात आली नाही तुम्ही आतापर्यंत फक्त एवढंच ऐकलं की भिल्ल कुटुंबात शबरी आली राम आले रामाने बोरं खाल्ले सहज येतो का देव सहज उष्टी बोरं खाईल का याच्यासाठी सूत्र आहे जन्मोजन्मी आम्ही
बहुपुण्य केले आणि तेव्हा या विठ्ठले कृपा केली. ती काही अशी लबाड कृपा आहे का? 9 दिन 9 साड्या घाला ना, आता सासूले बाशी भाकरी खावाडा ना आणि देवी टिपरा नाचा ना. ती अशी लबाड भक्ती आहे का? साधी सरळ गुरुतत्वाने रचलेली भक्ती आहे. ज्या शबरी माता तुम्ही ऐकल्यात ना सर्वात पहिले त्यांनी जे डोक्यात आहे तुमचं की भिल्ल कुटुंबात जन्माला आली बा आणि मग बोरं खाल्ले, सहज नाही. पुनीत रामायण असं सांगतं की याच शबरी माता गत जन्मात ब्राह्मणाच्या कन्या होत्या. एवढ्या विद्वान 6 शास्त्रांचा अभ्यास आणि एवढ्या प्रदीर्घ अभ्यासू 6 शास्त्रांचा ज्यांचा अभ्यास, त्या मुलीचं जर लग्न करायचं ठरवलं तर बापाचा बकऱ्या चारणार तर की का? आता मोबाईल मध्ये बोटे चिवडणार तर की का? असा टिंग टॉंग तर की का? त्याच लेव्हलने जर मुलगीची इतकी लेव्हल आहे, जर 6 शास्त्रांचा मुलीचा अभ्यास आहे, तर दशग्रंथी पती पाहिले पुनीत रामायणात. दशग्रंथ पती. पण संसारातलं असं एक उलट सूत्र आहे बाबा, संसारात दोन्ही बी नवरा बायको इथला अति हुशार नको. दोन्ही बी जर चाके एकदम बिनाट पैनारा राहणार ना, गाडं उलट कट टाकतस. पती आणि पत्नीची जोड संसारात एक कोणीतरी दणका देणारा पाहिजे, एक कोणीतरी दणका झेलणारा पाहिजे, एक कोणीतरी डोळ्यात आणणारा पाहिजे, एक खालेमान घालणारा. गरमा एक जण खवायना तर एक जण गरमा निघणारा पाहिजे. नाही तर आता पुराणांत त्यांनी जिल्पा वाढणारा नको. माली गली ना लोक देखतात एकदम जमनी बुवा. मग तीच गत झाली ती शबरी माता. 6 शास्त्रांचा अभ्यास आणि पती दशग्रंथी. पण संसाराचा असा नियम आहे, कधीच जोडप अति सारखं हुशार नकोच. इतके परिणाम नडतात महाराज. जसे हे दोघं जीव इतके हुशार, तसेच आमचे काका आणि काकू पुण्यातले शिक्षक, काकू प्राध्यापक, काका बी. आणि जर त्या दोन्ही बी जण असा दिवाळीला येत दाखलपणे तर त्या इथली सुंदर मराठी बोलत त्या 8-15 दिन राहणार दोन्ही विजू कमाले डायरेक्ट कावीड व्हायला लागत पिव्या पाट्या घेत. एक करते काकूना प्रश्न सरेत नाही तर उन्या करते काकाना प्रश्न. ते आफाट हुशार आणि मी जिल्हा परिषद मग एक वर्गामध्ये 3 सवा राहील. ते काका मला सांगायचे, अरे माझे विद्यार्थी एक कलेक्टर आहे, एक DSP आहे, एक फौजदार. आणि लगेच त्या काकू आल्या की अरे माझी विद्यार्थिनी इतकी सुंदर कोकिडेसारखी गायन करते, जपान, एक अमेरिका. त्या सांगेत नाही सांगेत आणि मी डायरेक्ट कोल्हावी जाऊ. आता आपण साधे सरळ, ते एवढे हुशार, त्यांचे दोघही पोरं एकदम मोठ्या कॉलेजमध्ये. पण जसे दिवाळी, अक्षय तृतीया, रक्षाबंधन कोणता बी सणले, जर दोन्ही दिकनात का म्हणे डायरेक्ट भाकर सुटी जाय. कारण ते आले का लगेच त्या काकू मला विचारायचं, का रे जेवलास का तू? आता इथली मराठी कोणता नार्याल बोलताय? ती काकू मला विचारे, का रे तू जेवलास? मी त्या बाया अशा मुख्यात राहत मग नागपुड्या मोठल्या त्याचा नाकमा बोटे घालता का खातला म्हणे, का रे खादलं काय म्हणे जेवला. त्या काकू मला विचारायचं, का रे कशाची भाजी खाल्ली? आंबडतुकाची. का रे आईने आंबडतुका कसा बनवला होता? काहीतरी उगरी पीठ का लावलं होतं म्हणे. अरे त्याला तसं नाही म्हणत, बेसनाच्या पीठ मध्ये काहीतरी तो पाला आईने भिजवला, मग त्याला तुम्ही बेसनाच्या पीठात म्हणतात का? आणि तेच बेसन पीठ उरेल म्हणा गालले बिन दाडीसले बी लागेल. म्हणे का रे काय खाल्लं? बेसन. म्हणे का रे तू असा मराठीन चौकट मग बटच नाही का? नाही, असा कुदी कुदी बाहेर निघस. पण एक सूत्र होतं, शिक्षण कमी होतं, बोलता येत नव्हतं. पण इकडे आमच्या काका काकूंचे विद्यार्थी इतके अफाट. आमचे आई वडील एकदम साधे भादे, पण आमच्या आई वडिलांच्या विचाराची एकच जोड होती. तू का म्हणे सत्य कर्मा व्हावे साह्य आणि घातली या भय
साधारण शेतकरी जोडपा, आमचे आई वडील अशिक्षित माणसं, काहीच नाही. त्याच गाडामा कोंबड्या बी, बकरीन बच्चा बी, लेकरे बी, त्याच गाडामा पाणी डबड बी ठेवा चाल ना तो रथ वावर मा. पण एक होतं, अनाडी होते. पण जर वावर मा कोणी धनगरू नवी मेंढ्या चारता चारता भूक लागली होई तर माईनी मांडी लाईसन तेल बटाटा भाऊ पोटभर भाकर काय पाणी पे. या दयेमुळे ईश्वर प्रसन्न होता, या दयेमुळे देव कृपा करत होता. भुक्याने भूक जाणाने, तिशाने तीस जाणाने, आणि या अफाट हुशार काकू बिन काका बी, ज्यासना विद्यार्थी फॉरेन मा जपान मा, त्यासना दोन्ही बी पोरे पाचोरा स्टेशन पर्यंत गिरट स्टेशन लगून रोज काल्या पिल्या तांगाडा येणार. चला दही 20 रुपये शीट, 40 रुपये शीट, पोरे बी वडानात, वजा बी वडानात, गाड्या बी बर राहणार. काल एका मुलाने सर्व शीट उतरवले. मी काका अशी उभेन मी विचारलं, म्हणतो जय री काका तुला समजे घ्या म्हणे मला जय री. मग मला कळालं अति शहाणा त्याचा वैल रिकामा. ज्यांचे विद्यार्थी इतकी झडप घेतात, मग त्यांच्या मुलांची काय पात्रता पाहिजे. इकडे आमचे आई वडील साधारण होते, पण आम्हाला संस्काराची जोड एकच दिली होती की जात पंथ धर्म विसरा आणि माणुसकीच्या धर्माने जगा. आणि माणुसकीची जोड करताना काय झालं महाराज, कोणत्याच संस्थेपर्यंत न पोचता विश्वाच्या माई ज्ञानाबाईंची घरी अभ्यास करताना अशी कृपा झाली की आज महिन्याला 32 ते 45 कार्यक्रम करतोय. ही कशाच्या जोरावर. त्या ज्ञानाबाईंच्या चरणी फक्त एकच साकडं घातलं होतं, ज्ञानाबाई माझी अनाथाची माय. 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 एका जनाधनी पाय वंदित से. एका जनाधनी पाय वंदित से. न पाहे आधी कुणाचा विचार, न पाहे आती कुणाचा विचार, न पाहे आती कुणाचा विचार, न पाहे आती कुणाचा विचार. त्या आळंदीतल्या आईने संत हृदय सम्राट ज्ञानोबरांनी एकच कृपा केली. मी कोण आहे, मी कुठला आहे, काहीच नाही. ज्ञानाबाई माझी अनाथाची माय, एका जनार्दनी. त्या मायमाऊलीनं कृपा करताना, अनाडी असताना माझे आई वडील मी कुठेच न जाता आज त्या आई वडिलांनी भुक्यानी भूक जाणी, तिशानी तीच जाणी, त्या आशीर्वादाने मी कीर्तन करतोय महाराज. कोणाच्या तत्वाने, विचारांची जोड. आणि हेच तत्व अफाट शिक्षणाने नाही, दया तिचे नाव, भूतांचे पालन, आणि असंच जोडप शबरी माता त्यांचे पती. पण झालं का, कशामुळे, निशाचरांच्या कुटुंबात का आल्या, तर याच शबरी माता पुनीत रामायण असं सांगतं की ज्या वेळेस 6 शास्त्रांचा अभ्यास, पतीचा दशग्रंथी अभ्यास, लग्न झालं, सुखाने संसार सुरू झाला. आणि लग्न झाल्यानंतर प्रत्येक स्त्री धर्माला जसं रजस्वला धर्म आल्यानंतर 4 दिवस बाजूला बसावं लागतं, तसाच श्री धर्म आल्यानंतर शबरी माता बाजूला बसल्या आणि त्यांचेच दशग्रंथी पती हाताने पोळ्या आणि हाताने भाजी बनवताना दुरून शबरी मातेने गत जन्मातला विचार केला. बाई, माझा माणूस एवढा हुशार आहे, ज्ञानी आहे, आणि हाताने भाजी पोळी बनवतोय,
रजस्वला अवस्था असताना पुनीत रामानं सांगतं शबरी माताने हाताने भाजी आणि पोळी तयार केली. ते पाप निर्माण झालं. पण त्याही काळात रामनामाची एकच धारणा होती आणि गत जन्माची पुनरुपी जन्माची घटिका झाली. निशाचरांच्या कुटुंबात लहानपणापासूनच एकच तत्व होतं. भीड पडी तब भक्त पुकारे दे दो दर्शन राम दुलारे. राम सिया राम जय जय राम. राम सिया राम जय जय राम. राम सिया राम जय जय राम. भीड़ पड़ी तब भक्त पुकारे दे दो दर्शन राम दुलारे. राम सिया राम जय जय राम. राम सिया राम जय जय राम. एकच घटिका राम नावाचा जप त्याही काळात, राम नामाचा जप याही काळात. परिणाम काय झालं? लग्नाच्या वयात येताना एका मैत्रीने इशारा दिला, शबरी संसाराची जोड पुण्याईने नाही तर पापाने जोडली जाईल. तुझ्या लग्नात 1000 बोकड कापले जातील. त्या क्षणी विचार केला की बाई संसाराची जोड जर पापाने होत असेल तर लागायच. तिथून जेव्हा फडान वाट काढली तर सर्वांना माहितीये मातंग ऋषींच्या आश्रमात गेल्या, नजरेला येत नाही, पाडात रचली गेली. मातंग ऋषींच्या साधकांनी त्यांना पकडलं, आश्रमात उभं केलं. पण भक्तीची आणि नामाची जोड काय कल्याण करते पहा. शबरी माता जशा मातंग ऋषींच्या समोर उभ्या राहिल्या तर जगातली अशी क्रांती झाली की शबरी माता मातंग ऋषींच्या समोर उभ्या, पण रडलं कोण? मातंग ऋषी. मातंग ऋषींच्या डोळ्यातनं पाणी आणि मातंग ऋषी सांगायचे, बेटा शबरी इतनी राह देखनी पड़ी. अबे इतना तो रहा, हम राम का देखते तो राम प्रकट हो जाते. बेटा इतना इंतजार, अबे तो हमें निकलना है बेटा, बस इतना ख्याल रखना, राम नाम का चिंतन करना. प्रभु यही कुटिया में, यही पर्ण कुटिया में आपको मिलने आएंगे. आणि केला ना महाराज तो एकच ध्यास रात्रंदिवस. आणि मग वयाच्या चौथ्यापणाला श्वास फेकला जात नाही, डोळे उघडत नाही, अशा घटिकेला फक्त राम म्हटलं जात होतं. अशा काळात पंप सरोवराजवळ प्रभू राम आणि लखनभैया सीतेचा शोध करता करता कानावर हळूच स्वर पडला, राम राम राम. आणि तो स्वर लखन भैयांनी ऐकला. प्रभूंच्या पाठीवर हात ठेवला आणि सांगितलं, भैया थोड़ी देर रुकिए, कोई दिल से पुकार रहा है. प्रभू स्थिर झाले, ऐकलं, राम राम. आणि लगेच आवाज दिला, लखन भागो दौड़ो, बड़ी देर हो जाएगी. कुठे धनुष्य, कुठे भाता फेकला. जिकडं शबरी माता थांबल्यात, बसल्यात, लोळल्यात, पडात गेले. प्रभूने कुठलाच विचार केला नाही, जसे गेले मान उंच केली आणि मांडी दिली. पुन्हा क्रांती झाली. एकदा मातंग ऋषींना भक्तीच्या जोरावर रडवलं. आता जसे प्रभूंनी मांडी दिली आणि मांडी देतानाच प्रभू बोलले, बेटा शबरी हम आ गए. आणि हे बोलताना जगाचा ब्रह्मांड नायक ज्याच्या सत्यानं सर्व चालतं तो तिथं रडत होता. त्यावेळेस कळलं ऊच नीच काही नेने भगवंत इष्ट भाव भक्ती देखून या. आणि रडता रडता जगाचा मालक विचारायचा, सांग ना बेटा शबरी, नवीन आयुष्य देऊ, नवीन रूप देऊ, नवीन सुंदरता देऊ. आणि मग शबरीनं डोळे उघडले आणि राम प्रभूंच्या आशिवांचा एक थेंब तिच्या गालावर पडताना आनंदाने हसताना शबरी बोलली, मी नावाडी दिसते का रे तुला? अंगठीने भुलून जाईल, भ्रमात पडतो का रे? मला काय रूप देतो, मला काय नवीन ऐश्वर्य देतो?
अरे मी फक्त हयातभर तुझ्या नावाची जोड केली, हीच तुझी मांडी प्राप्त व्हावी म्हणून 4 पोर असताना दशरथ राम करता करता मेला. त्या दशरथाला तुझी मांडी प्राप्त झाली नाही. या निशाचरांच्या कुटुंबात आलेल्या साधारण शबरीला तुझी मांडी प्राप्त झाली. पण ही कशाच्या जोरावर? कंठी प्रेम दाटे, नैनी नीर लोटे, हृदयी प्रगाटे, राम रूप. कंठी प्रेम दाटे, नैनी नीर लोटे, हृदयी प्रगटे राम रूप. अरे तुझं नावाचं, तुझं ध्यानाचं अंतकरणात रूप प्रगट होत होतं. अरे दशरथाला जी मांडी प्राप्त झाली नाही, ती मांडी मला प्राप्त झाली. मला रूप विचारतो, मला ऐश्वर देतो. अरे ऐकलं होतं थोर प्रेमाचा भुकेला, हाची दुष्काळ तयाला. आणि मग शबरी रूप पाहते. तोच ना हा वृंदावनातला, तोच ना हा अयोध्येतला, तोच ना हा वाळवंटातला. आणि रूप पाहताना शबरी म्हणत होती, राजस सकुमार मदनाचा पुतळा, रवी शशी कडा लोपलिया. आणि मग तुकोबाराय सांगत होते, अरे शबरीला तू मांडी देऊ शकतो. पण त्याकडच्या पत्रकारांनी भक्तांनी विचारलं, बुवा ती शबरी होती, त्या काळात राम मांडी द्यायला होता, तुम्ही काय केलं? तुम्हाला काय प्राप्त झाले म्हणे मला विचारतात. अरे तो अयोध्येतला तिला मांडी देत होता, तर पंढरपुरातला माझ्याही पत्नीच्या पायातला काटा काढत होता. तोच माझ्या मागे पुढे उभा राहत होता. माझ्या मिरच्यांची वसुली करायला तो, मला सांभाळायला तो. 13 दिवस माझा गाथा पाण्यात पुरला, एकही पान ओलं होऊ दिलं नाही त्याने. पण सांगा ना तुकोबा, हे कशामुळे जुळलं? ऐसी जोडी करा राम कंठीधरा, ऐसी जोडी करा राम कंठीधरा, ऐसी जोडी करा राम कंठीधरा, ऐसी जोडी करा राम कंठीधरा. ऐसी जोडी करा राम कंठीधरा, ऐसी जोडी करा राम कंठीधरा, ऐसी जोडी करा राम कंठीधरा, ऐसी जोडी करा राम कंठीधरा. नाशिवंत आणि प्रिया पुत्र, नाशिवंत आणि प्रिया पुत्र, नाशिवंत आणि प्रिया पुत्र, नाशिवंत आणि प्रिया पुत्र. लगेच तुकोबराने जे उत्तर दिलं, ऐसी जोडी करा. असं जोडलं आम्ही रामनाव. आणि त्या रामनावाचा फायदा काय? या जन्मात नाही तर पुढच्या जन्माचं सुद्धा रिझर्वेशन केलं नाही. जेने चुके फेरा गर्भवास. अरे शबरीचा गर्भवास गेला, जटायूचा गर्भवास गेला, मग आमचा जाणार नाही. फक्त त्याच्यासाठी प्रेमाची जोड पाहिजे, भक्तीची जोड पाहिजे. आपल्याला देव का प्रसन्न होत नाही? खवट नारायण निघणं का देवना बापनं? चांगलं नारायण निघणं का आपला बापनं? पण महाराज, तनापासून तर धनापासून तर मनापासून देवाच्या नावानं जोडलेलं व्यक्तिमत्व म्हणजे मीराबाई. लागलं फक्त देवाचं गड. काय होतं मीराबाई? ज्या घरात जन्माला आला त्या घरात मुली आल्याचं दुःख. बरं, जी मुलगी जन्माला आली ती
बापाच्या विरोधात जाते, बापाच्या विरोधात जाऊन कोणावर प्रेम करते? जगाच्या मालकावरती प्रेम करते. आणि ते प्रेम कधी कोणाला समजत नाही त्या व्यक्तीवरती प्रेम करते. पण सोपं नाही ना महाराज. मीराबाई म्हणजे काय आहे? भक्तीतली पहिलीच अशी काही चाचणी आहे की मीराबाई म्हटल्यानंतर, मीराबाईंच्या जीवनाचा अभ्यास केल्यानंतर निर्धन प्रेमी जो असेल त्याला प्रेमाचा सुगंध कळेल महाराज. ज्याला प्रेमच नाही प्रेम कळेल ना महाराज. अहो याच मीराबाई भक्तीच्या जोरावर लहानपणीच अशा आईजवळ महालात उभ्या असताना खालून लग्नाची वरात जात होती. लग्नाच्या वरातीत घोड्यावरती नवरदेव बसलेला आहे, डोलीमध्ये नवरी बसलेली आहे. आणि या लहानशा मीराबाई, शिवरंजनीकडे वडत चला दादा आता, लहानशा वयात ज्याच चौकटीवर उभ्या आहेत महालातल्या, तिथून आईला विचारलं, माँ जो घोडे पर बैठा है वो क्या है? आईनं प्रेमात सांगितलं, बेटा वो दूल्हा है. लगेच वय तेवढं बुद्धी, लगेच विचारलं, माँ वो जो पीछे है वो? बोले वो जान है. उर्दू भाषेत आपण जिला डोली म्हणतो ना तिला जान म्हणतात. बोले माँ जान है, उसमें कौन बैठा है? बोले दुल्हन. बोले वो दुल्हन है, वो दूल्हा है, ऐसा क्या नाता? बोले बेटा वो जो जान है, वो जान में वो जो दुल्हन बैठे ना, उस दुल्हन का वो दूल्हा है. आता ते वय तेवढं बुद्धी. त्या काळात पोरगीने विचारलं, म्हणे आई माँ वो दुल्हन का दूल्हा है, मेरा दूल्हा का है? वय तेवढी बुद्धी. पण आईशी सांगण्याची टेक एक लक्षात ठेवा, घरात कोणतीही मुलगी आईचं अनुकरण करते. आई पप्पांची जर भानगड झाली ना, माझी आई पप्पांना कसं मनवते, माझ्या पप्पांचं कसं मन धरते, इकडे आजी जर बोलली तर आजीचं कसं मन धरते, बाबा जर रुसले तर बाबांना कशी वाढवून देते. प्रत्येक घरातली पोरगी कोणाचं अनुकरण करते? आईचं अनुकरण करते ना. आई डोक्यावर कसा पदर घेते, भले पुले आले तर कसं नजरा खालून बोलते, आई कोणाजवळ नजर उंच करून बोलते, कोणाजवळ नजर खाली टाकून बोलते, गली आलीतल्या कोणाला सन्मान देते, कशी बोलते. प्रत्येक मुलगी कोणाचं अनुकरण करते? मग आईने सांगितलं ना, आईने एकच सांगितलं, बेटा वो जो दूल्हा है ना वो दुल्हन का है. आणि लगेच मुलीने विचारलं, मा मेरा दूल्हा. पण त्या आईची वैचारिक पात्रता इतकी ग्रेट होती, ज्या माता पित्यांना असं वाटतं ना की आमच्या पोरांनी लाल दिव्याच्या गाडीत बसावं, त्या आईवडिलांचा विचारही तेवढा उंच पाहिजे. बोलण्याची लेवल. घरामध्ये जरी वाद झाला ना तर पोरांसमोर जर ही सड्या गाया देवायग्यात तर पोरे बी तशाची सड्या गाया टेकतस. जे वर्तणूक घरात असताना जे वडील करती त्या नाव धर्म ठेवते. त्या मुलीने विचारलं, मा मेरा दूल्हा. आतेने जर माय राहतील, जर दाखली पोरी विचारते ना, माय मन नवर देव कथ आहे, लगेच माहिती कुठती कुछ बडवा काहीतला नवरा नवरा करायनी. आत्यानी आईनी पात्रता ती नाही, पण ती त्या काळची आई होती माय. बोले बेटा मीरा तेरा दूल्हा देखना है. लगेच समोर कृष्णमूर्ती, आणि त्या कृष्णमूर्तीतल्या कन्हैयाकडे बोट डावलं आणि सांगितलं, बेटा ओ तेरा दूल्हा. आई कामात गुंतली ना, आणि लगेच मीराबाईंनी दरवाजा लावला आणि देवाऱ्यासमोर बसल्या. आणि काय कृष्णाची हितगुज करतात, काय गप्पा मारतात. ना वो मूर्त हलती है ना मूर्त डुलती है, कुछ नाही. आणि मीरेचा बराच शोध झाला, मुलगी सापडत नाही, मुलगी भेटत नाही. चिंतेत जीव पडतो ना. येऊ द्या एखाद्या पोरीला कॉलेज फक्त 2 तास उशिरा, आईची छाती धडधड करते. पोरगी जर 2 तास क्लास मधून उशिरा आली, लगेच जीव धडधड करतो. काय दुश्मन असं व्यतिरिक्त मन आपलं व्यथित होतं. ही पोरगी घरी आली नाही, फोन लागत नाही, जीव धडधड करतो. पण हे कोणाला कळतं? ज्यांच्याकडे मुलगी आहे ना त्यांना. मुलगी अर्धा तास उशिरा येऊ द्या, बेचैन होतं माणूस. इकडे मीराबाई सापडत नाही, हीच अवस्था असते. मुलगी घरात राहणं सुद्धा भाग्य आहे. मुलगी ज्याच्या पोटी आहे ना ते अति भाग्य आहे महाराज. ज्यांच्या घरी मुलीच नाही ना तर मायबाप ना उभा दांगडो उद्या पोऱ्या कधीच गोड करतच नाही. इथलुशी पोर राहू द्या दाखली,
ती बापना मान खाली हात घाली, बापले उठाडी, बापना मक्कुली, बापले सांगी बाबा जिल्या ना, बाप्पा जिल्या ना. बाप कितला का दोऱ्यात ओढे ना. जर पत्नी हारली ना तर मुलींना पुढे करतात, होय होय तू नावाल बोला, तू दादाल बोला. पोरगी कोणत्याही वयातली घ्या, बापाला लगेच रिक्वेस्ट, बाबा चला ना, बाबा उठा ना. जो बाप कोणच ऐकल येत नाही तो पूर्ण ऐकस. जर मुलीने उठवलं बाबा जिल्या, मग तीच पोर जराशी खिचडी लई, जरासा उडीद ना पापड लई, जराशी लोणचं चिरी लई, मग बापले जेवाड आहे ना ती पोर. मग घरमा माईने गुच्चुबट ना, आपला तर शिलगी जायला बात. हा माणूस मनकडे दखत नाही, मी यांकडे दखी राहिलो नाही बा. माई पोर जेवाड आहे ना, मग ती पोर जेवाड पप्पा हाय खिचडी हा पापड, मी तुम्हाला तोंड आकरा पप्पा मी तुला उडीद ना पापड खावाडास. बाप आग तोंड करत तर लुगून माय पडदाडे विचारत, तू आपले विचार दहीनी वाटी देऊ. तो बाप म्हणे हाय पोर मत माई गे नाही तर ती दहीनी वाटी बी नव लोणचं खारा बी तुले गलीमा नाही फेकते तू तर मग म्हणजो. पण आई पोर ना पाय रे मी हारी गू. जगातला अशी प्रेमाची वैचारिक जोड आहे की जो बाप कोणाजवळ खाली मान घालत नाही तो पोरगी जवळ घालतो महाराज. बाप फक्त मुलीला उपवर होताना येऊ द्या, बापाला कधीच पोरगीचं वय कळत नाही. पोरगी लहान आहे ना, ती अक्षय तृतीया जाऊ द्या, संक्रांतीला साडी घालेल, दसऱ्याला साडी घालेल. पोरगी जर साडी घालून बापासमोर उभी राहिली ना, बापाची छाती धडधड करते. बाप बोलत नाही, बाप तिच्याकडे पाहतो, अरे हीच का ती पोरगी जी अंगावर खेळायची, मांडीवर बसायची, माझा मकू घ्यायची, हीच का ती पोरगी आज साडी घालून. अरे बाप रे बबडी एवढी का लागे बिन तू. बापाचा शब्द नाही फुटत. बाप थरका आपल्याला अवस्थेत फक्त एकच सांगतो, बहीण तू गणे काकांकडे जाय. मुलगी पायऱ्याने उतरत तोपर्यंत बाप लगेच पत्नीला आवाज येतो, ए अगे ये ना इकडे. हाय पोर दे का तू साडी मग कवडी दिकायला लागे. अरे हिने साडी घाली पण म्हणा छातीना डोका वाढी घ्यात ना, ती कवडी देखती ना डोकावर दिसता पदर दिक ना तरी म्हणे कसं विरानं. तुकोबारा ह्याच कन्याचं उदाहरण देतात. घालून या डोळा पाहे अलंकार, ठेवा दावी थोर करून या. अरे विशेष प्रेम असतं महाराजा पुरींचं. जर एखाद्या मुलीचं लग्न जमलं, बापाने जर श्रीमंत माणसाकडे दिलं ना, आणि जर व्याह्यांनी पहिल्याच लग्नाच्या अगोदर जेवायला बोलवलं, तर माझाच मित्र त्याला शुगर बीपी आहे, दुसऱ्याच्या घरी अजिबात नाही जाणं त्याला. पण व्याह्यांकडचं आमंत्रण आलं, तुम्हाला फोन करायचा, कर भाऊ काय करणं पडी. म्हणतो देख भाऊ नवीन सोय राहत जाणं तर पडीच. अरे मला पण त्रास आहे ना, माझी पत्नी मला सर्व घरी व्यवस्थित देते, तिथं व्याह्यांबाईंना काय सांगू मी, मला तिकट चालत नाही, मला असं नको तसं नको. म्हटलं पाय मुलीच्या घरचं आमंत्रण आहे. माझाच मित्र जेव्हा मुलीच्या घरी गेला, गेल्याबरोबर व्याहीनबाईंचा नमस्कार केला, सगळ्या सोयऱ्यांजवळ बसला आणि पहिलेच पोह्याची प्लेट भरून आली. जशी घरी धर्मपत्नी पोहे मिरच्या बाजूला काढून देते, शेंगदाणे बाजूला काढून देते, अगदी साधं सरळ पोहे, अगदी तसंच्या तसं पोहे. त्याने पोह्याचा एकच संपा घेतला आणि पोह्याची चव जशी घरी पत्नी बनवते तशीच. पण बोलता आलं नाही ना, नवीन व्याही बाई कस काय विचारावं का ताई तुम्हाला कस काय कळलं. लगेच पोहे काढल्यानंतर लगेच थोडं कोमट पाणी आलं. पाणी पिताना तर लगेच कळलं, अरे असं तर मला घरी भेटत. लगेच थोडा वेळ सर्वांशी गप्पा झाल्या, जेवायला बसले. बिलकुल जिथं कांदे आणि लसूण वर्जित तशीच भाजी आली, तशाच पोळ्या, गरम पोळ्या, मऊ पोळ्या. खाताना डोळ्यात पाणी येईल पण दाखवता येत नव्हतं. जेवण झालं, व्याहीनबाईंनी अतिशय बिलकुल जशी धर्मपत्नी बडीशोप पाण्यात मिक्सर मध्ये बारीक दळलेली आजी तसाच ग्लास भरून आणला आणि न राहता माझ्याच मित्राने व्याहीनबाईंना हात जोडून विचारलं, ताई मी दुसऱ्याच्याकडे म्हणजे जेवणाला कधी जात नाही, पण माझी लेक तुमच्याकडे येणार आहे, तुमची बनणारी सून आहे ना,
ती सुखी राहावी, तिला उरलं डुरलं कोणी टोमणं मारू नये म्हणून मी जेवायला आलो. पण मी जसं आलो, मी चहा घेतली बिना साखरेची, मला पोहे आलं अगदी फिकट, मला त्यानंतर गरम पाणी, मी जेवायला बसलो अतिशय, मला घरी जसं भेटतं तसं, आणि मला माझी पत्नी जसं बडीशोपाचं पाणी आणते बिलकुल तसं. ताई, हे तुम्हाला कसं कळलं? कस काय समजलं तुम्हाला? लगेच त्या बहीणबाईंनी सांगितलं, म्हणे तुमची मुलगी आणि आता होणारी आमची सून, तुम्ही कोणाच्याच घरी जेवायला जात नाही, पण आम्ही तुम्हाला आमंत्रण दिलं, तुम्ही पहिलेच फोनवर सांगितलं की मला थोडा वेळ द्या. तुम्ही जो वेळ मागितला ना, तेवढ्यात तुमच्या मुलीनं आमच्या सुनबाईनं फोन केला आणि तिने सांगितलं, आई, माझे पप्पा जर जेवायला आले ना तर त्यांना अशाच पद्धतीचं लागतं, त्यांना डायबिटीस आहे, शुगर आहे, ते कोणाच्या घरी जात नाही, पण होच सांगतील माझे पप्पा, तुम्हाला नाही नाही म्हणणार, माझे पप्पा येतील ना. जसं तुमच्या मुलीने सांगितलं होतं ना, आम्ही फक्त तसं देण्याचा प्रयत्न केला. कंठ दाटला, पण सगळ्या स्वरांसमोर रडता येणार नाही. तिथून सर्वांचा नमस्कार केला, घरी आला आणि धर्मपत्नीला आवाज दिला, ए बेडी, का ग, कुठं आहे ग तू? बाईना हात वगैरे धुतल्याचे, काय झालं? अगं तो भिंतीवरचा फोटो पहिले काढ आईचा. माझी आई मेली नाही, माझी आई माझ्याच पोटी जन्माला आली. जे माझी आई माझं सहन करायची, माझी चव, माझं काय लागतं नाही लागतं, जे माझ्या आईला माहिती होतं ना, तेच माझ्या या पोरीला माहितीये. याच पोरीनं ह्यांना सांगितलंस, तिच्या सासूला सांगितलं, अगं ही जर पोरगी गेली तर मला रात्री कोण गोड्या देईल? अगं ही जर भूरकन उडून गेली, मला कोण सांगेल पप्पा आईवर रुसायचं नाही? अगं ही जर चालली गेली तर तुझ्या आणि माझ्या भानगडीत आपल्याला कोण गोड करेल? अगं आई गेल्यानंतर मला असं वाटत होतं माझं कोणीच उरलं नाही, पण माझी आई गेल्यानंतर माझीच पोरगी माझ्या आई सारखी टीप ठेवत होती. मी आई फोटोत न जशी गेली तशी माझीच पोरगी माझी आई झाली होती. प्रत्येक माझ्या ताईंनो, दादांनो, लक्ष ठेवा, अरे 4-4 पोरं जिथं आहेत तिथं मायबापाला कोणी वागत नाही, पण एकटी पोरगी मायबापाला वागून येते, वागते ते. 15 दिवसापूर्वी पाचोऱ्याला 2 भावांच्या विभागण्या झाल्या महाराज. 10-10 बिघे जमीन आली, जमीन वाटली, पैसा वाटला, इस्टेट वाटून घेतली. आणि ज्यावेळेस जमलेल्या पंच मंडळींनी विचारलं, का रे जमिनी वाटल्या, मग तुमच्या आईला कोण वागेल, आईला कोण वागेल, एवढा शब्द पंचांचा फुटत नाही तोपर्यंत दोघी सुना बोलायच्या, बाई आमच्याकडे नाही, आई गावावर राहतील. म्हणजे 10-10 बिघा जमीन लेता उनी, भांडासना झाडणीसना वाटा पाडता उना, आणि जिने जमीन समायची तिले नाही वागाना, तिना तिरस्कार. मीच त्या मीटिंग मध्ये बसताना एकच केलं, म्हटलं हरामखोरांनो, दोघही जण वागू नका. लगेच तिथून फोन लावला. एकुलती एक मुलगी शादला, आश्रम शाळेवर त्यांचे पतिराज प्राध्यापक असताना त्या मुलीला फोन लावला, वाटतं तायडी, या दोघही सुना वागायचं नाही म्हणतात ना, या मोठ्या आईला घेऊन जाय. पोरगी 4च घंट्यात आली, आईला भूरकन घेऊन गेली. मग ज्या वेळेस संतती मागताना माणूस देवाजवळ हट्टास असतो की मुलगा भावा, पण जोपर्यंत मुलीची ललाट घरात घुमत नाही तोपर्यंत सरस्वतीचं, लक्ष्मीचं गुंजणं आपल्या घरात फिरत नाही. अहो, लहानशी पोरगी घरात वाद झाला ना, लगेच पप्पांना उठवेल, पप्पांना सांगेल चला ना पप्पा जेवून घ्या. जे आई वडील बोलत नाही त्यांना गोड करते. याचं अफाट प्रेमाचं उत्तुंग भरारीचं शिखर मुलगीशिवाय दुसरं कुठे नाही सापडत. मग याच मीराबाई ज्यावेळेस खोलीमध्ये बसल्या, रडून रडून डोळे लाल झाले, आईनं थनकन दरवाजा उघडवला. बेटा मीरा, क्या कर रही हो? मीराबाई रडायला लागले, माँ देखो ना है हमारे दूल्हा, ऐसी कौन सी भूल चूक हो गई हमसे, इतना रूठते, ना बात करते हैं ना कुछ बोलते, मनाओ ना इनको, कितनी बार मनाया.
आणि आईचा कंठ फुटला, मी रे अगं मी बोट करावा आणि तू त्याच्यासाठी रडावं. आणि याच मीराबाईंना भक्तीच्या जीवावर, भक्तीच्या प्रेमाने, भक्तीच्या जोरवर बापाने विष प्यायला दिलं महाराज. आणि हातात विष घेतलं. महाराज इकडे शबरीनं मातंग ऋषींना रडवलं, इकडे रामाला रडवलं. आणि याच मीराबाईंनी भक्तीची जोड करताना, कृष्णाला कंठात घेताना, हातात विष घेताना सांगितलं, जर विष पिली आणि मी मेली तर लाज वाटे मला तुझा दास म्हणविता दास. हातात विष घेतलं आणि कृष्ण कन्हैयाच्या डोळ्यातनं पाणी. आणि त्यांच्या धर्मपत्नीने कृष्णांकडे पाहिलं आणि सांगितलं, सबको नचाने वाला आज रो रहा है, सबको हसाने वाला आज रो रहा है. त्यांच्याच धर्मपत्नी बोलल्या होत्या, काहे तेरी अखियों में पानी, काहे तेरी अखियों में पानी, ओ काहे तेरी अखियों में पानी, काहे तेरी अखियों में पानी, पानी ओ कृष्ण दीवानी मेरा प्रेम दीवानी, कृष्ण दीवानी मेरा प्रेम दीवानी, ओ मेरा प्रेम दीवानी, ओ मेरा प्रेम दीवानी, ओ मेरा प्रेम दीवानी, मेरा प्रेम दीवानी. कृष्ण परमात्म्यानं सांगावं, हंस के तू पी ले विष का प्याला, बालन बाका होए संग है गोपाला, कोई ना होगी तन की हानि, कोई ना होगी तन की हानि, हो कृष्ण दीवानी मेरा प्रेम दीवानी. महाराज कृष्णासाठी जेव्हा भक्तीची जोड केली तेव्हा मीराबाईंची अवस्था झाली होती, लाली देखन मै गयो मै हो गई. मग हीच अवस्था संसारातली राम जोडल्यानंतर, विठ्ठल जोडल्यानंतर तुकोबरांची झाली होती ना. देव पहावया गेलो तेथे देवाची होऊनी गेलो, तेथे देवाची होऊनी गेलो, तेथे देवाची होऊनी गेलो, देव पावया गेलो, तेथे देवाची होऊनी गेलो, तेथे देवाची होऊनी गेलो, तेथे देवाची होऊनी गेलो. देव पहावया गेलो, हो देव पावया गेलो, तेथे देवाची होऊनी गेलो, तेथे देवाची होऊनी गेलो, तेथे देवाची होऊनी गेलो. तुकोबराय देव पाहायला गेले, देवच झालं. मग लगेच लोकांनी विचारलं, तुकोबा हे जमलं कस काय? तर तुकोबरांनी उत्तर दिलं, याच लागी हो केला अष्टांग योगी त्याग, याच लागी हो केला विषयाचा त्याग, देवासाठी घेऊनी जोग अवघा भोग तेजीला. कोणता भोग? अरे संसारातला सर्व भोग तेजला मी, ना सुख पाहिलं ना दुःख पाहिलं. पण तुकोबा येणाऱ्या सर्व अडचणींवर तुम्ही मात केला, पण अशा कोणत्या अडचणी होत्या? नाशिवंत आटी प्रिय पुत्र धर, नाशिवंत आटी प्रिय पुत्र धर, प्रिया पुत्र धन, नाशिवंती प्रिया पुत्र धन, विजयाचा क्षीर तेची फळ, जगाचा क्षीर
तुकोबरायांनी संसारातल्या प्रदीर्घ गुणाने सांगितल्या, अटी सांगितल्या, नाशिवंत अटी. पहिली जाट शरीर भेटलं, शरीर उत्तम चांगले, शरीर सुखाचे गोचरे. या शरीरानं जंक्शन ठेशन आहे. इथून तुम्ही स्वर्गाला जाल, इथून तुम्ही नरकाला जाल. या शरीरानं नाती निर्माण, एक रक्ताचं नातं, एक शरीराचं नातं. मी तुम्हाला सांगितलं ना, रक्ताचंही नातं शांतता लागू देत नाही आणि शरीराचंही नातं शांतता लागू देत नाही. पण एक कोणाला कळतं, ज्याचं लगीन होई जायला ते असले, ज्याचं लगीन व्हायला त्याला असं वाटत माय बी चांगली राजबा, बाई बी चांगली राजबा. अवनीतात लगीन व्हायला पिढ माय कशी राजबा आणि बाई कशी राजबा. ज्या घर उवा येतात नाही त्यातल्या सासू असं चावतात, अशी उराबाडीला काढसू पटी भाऊ बनकी एक नाही 4-4 बोटे कोण मागाली आणि उईग्यात त्या पोरच लग्न. आणि जवळ दोन्ही बी सासू एरमेकण्या जितरीसले तेल लावतीस तवय त्या बहिणीना शब्द सांगू कशी उराबाडावती. काम गली मा चित्रात आंध्रायल्या. शरीराचं आणि रक्ताचं नातं सामान्य ही सरकस आहे, सोपं नाही. मायशी आणि पत्नी या दोघांना मॅच करणं इतकी मोठी सरकस आहे महाराज. मी ज्यावेळेस पहिल्यांदा लग्न केलं ना, म्हणजे हे काय जाऊ कर निदात पिढी घ्या. आता जर कोणी सांग बाबा नाही रे हो, आता 10-12 दिवसापूर्वी एक पोरग मला सांगत होतं म्हणे बाबा लगीन समी घे म्हणे. आता कसं जमाड रे म्हणे बाबा ती पोरले बी सोनं गर्दी ना लगीन ना खर्च बी त्यातली दिदी ना त्याच ना कर दायदाना बी गर्दी ना ती पोरले बी सोनं गर्दी ना तीन मायले बी गर्दी ना म्हणे. मग त्याच्या जमानाच वाईट शे भो, तीन मायले बी करणंच पडी. कारण ज्या बहिणीच पप्पूर येत तिथले असं वाटस म्हणतो. मग करे सर्व झालं मग काय फक्त म्हणे दल्ली इथलं सांग राहिली आमना दादा एकच सांगणार भो तेवढा गुण दे केली. मग कोणा गुण दे कस तू ती पोरण तू ना डोकू नको आम्ही निवाय गोत राही. अरे आमले कोणी सांगणारा वतनी आम्ही फसतो, तू नको फसू. नाही ना बाबा मग गुण दे केलेस ना तू, गुण जरूर दे पण तू ना आणि ती पोरणा दखू नको. मग कोणा देखू मग ते गरमा शांतता ठेवणी होई तर ती पोरण तू ना हाय ती वर चांगलं चाली. नाही मग गुण कोणा देखू तून मायना ती पोरणा दे. तून मायना ती पोरणा जर गुण चांगला पडणार तर तुनी तब्येत मन ग तू राही. नाही तर एक जिल्प मसानभूमीकडे जाई बरोबर. सरकश आहे, सोपी गोष्ट नाही. आई आणि पत्नी आता दिवाळीला ज्या ज्या मुली घरी आल्या होत्यात ना जावाई मुलींना घ्यायला आले की आपल्याच दल्लीचा स्वभाव द्या का तुम्ही 2 दिन मकासा आणि 2 दिन मकासा डगपुटी येते या. कोणता टाइमला कथा हिंदा पडा सुटी जाई 7 गाव बिल दिवाळी जाई. आतेच 2 दिन मग पहिले जर अंडेर जवाई उन्हा आपल्या ज्या दल्ल्या बरोबर अंडेर जवाईला असं पलंवर घिसा गप्पा मारताना बटू द्या तर या दल्ल्या गेली मग सावती आम्ही बबडी नवरा असा हा गुलू गुलू गप्पा मारस. काय महादेवनी कृपा करी बेबी, जसा सांगो तसाच नाचस, जसा कुदाडा म्हणे पोर तसाच कुदस, जसा जणू खान बैली ना. आणि जाऊ द्या जवाई अंडेर तटे जाऊ द्या त्याच पलंगवर उ अंडवरले त्या कपाशीनी मजुरी ना जी सोप करताना देखू द्या. उ अंडवर बटेल बा कपाशी ना काय भेंडी मिंडी ना बाजार काहीतरी काय आणि दल्लीनी जर दे का दल्ली गली मा आमना टाइमले नाही होतं माहीत जमाना कथा गया. म्हणजे आता अंडेर जवाई चालतील उ अंडवर चाला म्हणे गण दल्ले अल्लग बाकरी काही राहिल्या. उ अंडवर ना दोष नाही. संसारात विचाराची जोड प्रदीर्घ ठेवा. जिथं विचाराची जोड नात्याने हुसकते ना काय घराघरात भावा भावांची जोड होऊन जाईल, जावा जावांची जोड होऊन जाईल, माय लेकींची जोड होऊन जाईल. पण माझ्या ताईंनो जर तुम्हाला रामराज्य आबादित काळ टिकवायचं असेल आणि अखंड सौभाग्यवती राहायचं असेल तर घराघरात सासू सुनांची जोड करा.